खूप दिवसांनी केसाला मी कलर केला होता, त्यामुळं माझे केस एकदम छान झाले होते. तुम्ही कुठला कलर करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझं इथे ना कालचं ना डोशाचं पीठ उरलं होतं, ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि आज म्हणजे त्याची मी उत्तप्प्याची तयारी केलेली आहे. श्रावणी म्हणली, मम्मी मला त्या पिठाचे ना उत्तप्पे करून दे." गरमागरम उत्तप्पे आम्ही दोघींनी मिळून केले. त्यासाठीची तयारी मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व काही मी चिरून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित असे माझे एकदम छानपैकी उत्तप्पे झालेले आहेत. आणि श्रावणीला आणि मी आम्ही दोघींनी मिळून इथे मस्तपैकी असा उत्तप्प्याचा नाश्ता करून घेतलेला आहे. आणि माझा नाश्ता इकडं होत आहे, तोपर्यंतच आईची इकडं एकादशीची पूजा चालू आहे. एकादशी निमित्ताने आईने विठ्ठल आणि रुक्मिणीचा दह्यानं आणि दुधाने खूप छान असा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि आईने इकडं पूजा खूप छान अशी केलेली आहे. आणि हिचा अभिषेक चालू आहे तोपर्यंतच मी इकडं गरमागरम नाश्ता करून घेतला. अगोदर मी उत्तप्पा खाऊन घेतला. आणि इकडे आईची आता एकादशीची पूजा ही एकदम पूर्ण झालेली आहे. खूप छान अशी आईने विठ्ठलाची पूजा केलेली आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीचं रूप हे एवढं सुंदर दिसत होतं ना, हे डोळ्यात सामावून घ्यावा असं असं रूप त्यांचं दिसत होतं. खूप छान दिसत होतं. आणि इथे मी 2 वाजताच्या सुमारास मी महानगरपालिकेमध्ये माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघी मिळून जायला निघालो. कारण तिचं पण तिथं काम होतं, त्याच्यामुळे आम्ही दोघी मिळून तिथून गेलो. आणि तिथं आल्यानंतर मला बचत गटाचंच एक काम होतं, ते मी पूर्ण करत होते. मला लिस्ट बनवायची होती. आणि 5च्या टायमिंगमध्ये मी इथं सर्व घरं वगैरे स्वच्छ करून घेतलेली आहेत. आपले झाडून वगैरे घेतलेलं आहे. 5च्या टायमिंगचं रुटीन हे आपलं कसं असतं, घरं झाडणं, दूध गरम करणं, चहा पाणी करणं, ह्या सर्व गोष्टी असतात. आणि ते झाल्यानंतर मी इथं सर्वांना मग गरमागरम चहा केला. आणि संध्याकाळसाठी इथं मी मस्त अशी सोयाबीनची भाजी बनवत आहे. आणि त्यासाठीचं बॅटर हे मी इथं तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र मसाला हा आपला एकदम सुंदर असा झालेला आहे सोयाबीनच्या भाजीचा. खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण याची पेस्ट करून मी सोयाबीनच्या भाजीचा इथे मसाला तयार केलेला आहे. आणि हे पहा, आपली इथे सोयाबीनची भाजी एकदम तयार आहे. आहूंची फेवरेट अशी भाजी आहे सोयाबीनची, त्याच्यामुळे त्यांचं जेवण तर एकदम अगदी व्यवस्थित होतं. आणि मी दोघींना पण इथं जेवायला वाढलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.